लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बुलढाणा जिल्ह्यामधील रहिवासी असलेले IAS अधिकारी विशाल नरवाडे यांची सरकारने नियुक्ती केली होती। निवडणूक काळामध्ये अशा अधिकाऱ्यांना स्वगृही नियुक्ती देता येत नाही असा नियम असतानाही नियुक्ती देण्यात आली, म्हणून आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सतीश रोठे यांनी यासंबंधी मुख्य निवडणूक आयुक्तांना तक्रार केली। या तक्रारीची दखल घेत 2 दिवसात विशाल नरवाडे यांची धुळे येथे बदली करण्यात आली। यामुळे निशाद नरवाडे यांच्या समर्थकांनी आणि नातेवाईकांनी ॲडव्होकेट सतीश रोठे यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। या संदर्भात ॲडव्होकेट रोठे यांनी बुलढाणा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी 4 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत। तसेच या सर्व घटनेची तक्रार मुख्य निवडणूक आयोगाकडेही करण्यात आली असून यावरती निवडणूक आयोग पोलिसांना काय सूचना करतं हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भारतीय निवडणूक आयोगाकडे स्थानिक जिल्हा परिषदचे CEO विशाल नरवाडे साहेब एक कर्तव्यदक्ष अधिकारी असताना त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप होऊ नये, ठपका लागू नये या उदात्त भावनेतून आम्ही आदरणीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडे तक्रार केली। त्या तक्रारीनुसार त्यांची चौकशी झाली आणि त्यांच्या बदलीचे आदेश पारित झाले। लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार आम्ही सदर तक्रार केली, चांगल्या भावनेतून केली। असे असताना त्यांची बदली झाल्यापासून दैनंदिन मला जीवे मारण्याच्या धमक्या आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले। 2-3 त्यांचे नातेवाईक या अनुषंगाने मला फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे। ही खऱ्या अर्थानं लोकशाहीची गळचेपी आहे। सदर घटना निंदनीय आहे, याचा आम्ही निषेध करतो। हे प्रकार त्वरित थांबला पाहिजे, अन्यथा आझाद हिंद आणखी आक्रमक होईल हा इशारा आम्ही या माध्यमातून देतो।